आमच्या नगरचे शहर प्रमुख किरण काळे भेटले। अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या काही काळापासून जो प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्या संदर्भात किरण काळे यांनी वारंवार तक्रारी केल्या मुख्यमंत्र्यांकडे, अँटी करप्शनकडे, संबंधित जिल्ह्यातल्या अथॉरिटीकडे। जर तुम्ही आज अहिल्यानगरला गेलात तर रस्ते जागेवर नाहीयेत, नागरी सुविधा नाहीयेत, रस्ते जागेवरच नाहीयेत। अहिल्यानगर महानगरपालिकेतील साधारण 776 रस्त्यांची कामं झाली, 776 रस्ते, आणि त्याच्यावर 350 कोटी साधारण खर्च झालेला आहे, 350 कोटी। आणि तुम्ही जर पाहाल तर रस्ते शोधावे लागत आहेत। या प्रचंड पावसामध्ये जनतेचे जे हाल तिथे सुरू आहेत हे प्रत्येक महानगरपालिकेत आहे, प्रत्येक। आणि महानगरपालिकेच्या संदर्भात तक्रारी करायच्या कोणाकडे? तिथे जे आमदार आहेत संग्राम जगताप, ते आता प्रखर हिंदुत्ववादी झालेले आहेत, अचानक टिळ्या बिळा लावून फिरतात, भगवा गमछा घालून फिरतात। कालपर्यंत कुठल्या पक्षात होते तो त्यांचा प्रश्न आहे, अचानक सगळे हिंदुत्ववादी झालेले आहेत, ते डुप्लिकेट। प्रशासक, लोकप्रतिनिधी, ठेकेदार यांच्या संगनमतानं अहिल्यानगरची महानगरपालिका एक दरोडेखोरीचं एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्रातल्या। याची चौकशी व्हावी यासाठी मला किरण काळे यांनी काल निवेदन दिलं, त्यांनी स्वतः दिलंय। त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांनी दिल्यावर, म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह फाईल पाठवली। आज मिळेल त्यांना ती। जर मुख्यमंत्री अशा भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई करत नसतील तर मी भ्रष्टाचारांना सोडणार नाही, तुरुंगातच जागा त्यांची। आता भ्रष्टाचार झाला एका शहरामध्ये, लोकांना रस्ते नाही आहेत, आणि तो करणारे लोकप्रतिनिधी आमदार आहेत, नगरसेवक, माजी महापौर आहेत, जे तुमच्या पक्षामध्ये आहेत आता। मग हा सुद्धा जनसुरक्षेचा मुद्दा आहे, हा सुद्धा अर्बन नक्षलवादच आहे ना। अशी लुटमार करणं ही जनतेच्या पैशाची। लावा त्यांच्यावरती तुमचे कायदे, विचारा प्रश्न तुम्ही बोलून अधिकाऱ्यांना। महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांमध्ये हा अशा प्रकारचा हजारो कोटीचा, लाखो कोटीचा भ्रष्टाचार सुरू आहे, आणि सरकार नाकाना कांदे सोलत आहे, आणि त्याचं नेतृत्व आमचे माननीय देवेंद्र फडणवीस करत आहेत। अहिल्यानगरचा विषय अत्यंत गंभीर आहे। मी सगळी फाईल चाळली, 776 रस्ते बनवले आहेत असं ते सांगतायत, आणि एकही रस्ता आज अहिल्यानगरमध्ये दिसत नाही। लोकांचे प्रचंड हाल आहेत, लहान मुलं, वृद्ध, शाळेत जाणारी मुलं। पहा जाऊन तुम्ही एकदा, आपण जाऊ सगळे। बोला पुढे काय? नगरविकास खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार समोर येत आहे। विरोधकांबरोबर सत्ताधारी पक्षातले मंत्री, आमदार त्यांनी सुद्धा जे आहे भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे। मंत्री गणेश नाईक असतील किंवा अन्य मंत्री। नगरविकास खात्यातला भ्रष्टाचार म्हणजेच महानगरपालिकेतला भ्रष्टाचार। मी जो आपला अहिल्यानगर महानगरपालिकेतला 776 रस्त्यांचा जो भ्रष्टाचार आहे तो सुद्धा नगरविकास खात्याशी संबंधित आहे। 350 कोटी फक्त रस्त्याचे खाल्लेले आहेत, जे रस्ते नाहीत, पैसे खर्च झाले।